की यामध्ये प्रथम दृष्ट्या जे आहे ते गुन्हा होत नाही आणि आपला मागणी केल्याप्रमाणे आम्ही आपल्याला लेखी स्वरूपात देत आहे। वरील विषयांमध्ये असं नमूद करण्यात येत आहे की दिनांक हे म्हणजे कुमारी नाव आपला दिनांक 2/8/25 रोजी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने वरील विषयांमध्ये असे नमूद करण्यात येत आहे की दिनांक 1/8/2025 रोजी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पथक यांनी सातारा पोस्टल मिसिंग क्रमांक 70/2025 मध्ये कोथरूड पोलीस स्टेशनकडे पोलीस मदतीची मागणी केली असल्याने दामिनी पथकाचे 2 अंमलदार यांना मदतीसाठी देण्यात आले होते। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस व कोथरूड पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांनी आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशनला चौकशी करण्यात आलेली आहे। सदर दिनांक 1/8/2025 रोजी या प्रकरणात झालेल्या चौकशी दरम्यान घडलेल्या घटनेविषयी आपण तक्रारी अर्ज दाखल केला आहे। या तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहिता पोलिसांचा अधिकार असो इतर कायदा अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे। तसेच सदर एलिज घटना हे पब्लिक व्ह्यू मध्ये झालेली नसल्याने व सदर तक्रारी अर्जामध्ये नमूद घटनाक्रमविषयी पुष्टीदायक तथ्य किंवा मुद्दे आपण समोर आणले नसल्यामुळे या परिस्थितीत दखलपात्र गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही। तसेच या प्रकरणात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे मुद्दे समोर आल्यास आपण तात्काळ पोलीस गुन्हे सादर करावे जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करता व्हेरी गुड। घेतल्या गेलं आपल्या लिगल टीम मध्ये कोण कोण लोक समाविष्ट चौकशी पण झाली यांच्या एका तासात लोकांची लिगल टीम होती। ते लिगल टीम जे काही होते महत्वाचा मुद्दा हा आहे अॅट्रॉसिटी दाखल करता येते ती दाखल करता येणार नाही असं त्यांनी काही लिहिलेलं नाहीये। लिहून द्या सर कसं आहे लिहून आम्ही तुम्हाला जे विनंती केली होती एक मिनिट लिगली बोला जरा। त्या ज्या मुली आहेत त्यांचं नाव आपल्याला घेता येणार नाही। त्यांनी कुठल्या कायद्याच्या अंतर्गत पोलिसांना विनंती केली होती की त्यांचा FIR घेण्यात यावं हे एक मिनिट अॅट्रॉसिटी म्हणा ना। त्यांनी जे अर्ज दिला सर अॅट्रॉसिटीचा गुन्हा श्वेता आपला अर्ज दे आपला अर्ज द्या सर आपलं मगाशी एक मिनिट ताई एक्सेप्ट करू नका। सरांनी आता आपल्याला वाचून दाखवलं आपल्याला ऐकू आलंय का मागे सगळ्यांना व्यवस्थित ऐकलेलं आपण। याच्यात त्यांनी सांगितलंय सदर अलेज्ड घटना ही पब्लिक व्ह्यू मध्ये झाली नसल्याने त्या मुलीला मुद्दाम ठरवून सीसीटीव्ही नसलेल्या रूम मध्ये मुद्दाम नेऊन तिथे त्या प्रेमा पाटील मॅडमची जी कोणी मैत्रीण होती जी पोलीस नव्हती ती पब्लिकच्या डेफिनेशन मध्ये येत नाही। तिथे त्या मिसिंग असलेल्या मुलीचे जे सासरे होते जे पोलीस नाहीत ते पण पब्लिक मध्ये येत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जे पोलीस होते ते कुठल्याच अँगलने पब्लिक या डेफिनेशन मध्ये येत नाही असं याच्यात सिद्ध होतंय ना सर। पब्लिक या शब्दाची डेफिनेशन
पब्लिक या शब्दाची डेफिनेशन BNSS या कायद्यामध्ये काय केलं गेली सर? आपल्याकडे लिगल टीम आहे ना सर. पब्लिक या शब्दाची ऐका, एवढं बोलायचं नाहीये. आपण लेखी जे अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाही, लिहा अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नाही, इथेच फॉल्ट आहे. फोटो काढून परिक्रमा फोटो काढतायत. पोलीस स्टेशनमध्ये कुणीही जातीवादी शिवीगाळ केला तर तो पब्लिक मध्ये नाहीये का आणि त्याच्यावर कुठलाच हे होणार नाही, गुन्हा होणार नाही का? म्हणजे त्या महार म्हणा, तुम्ही महार मागायचे म्हणून असं मागता असं म्हणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी जर असती तर एक मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा गुन्हा होत नाही. महार मागायला बोललं होतं सर. विनंती करतो आम्ही की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अॅट्रॉसिटीचा कायदा म्हणतोय की पहिल्यांदा तुम्ही FIR घ्या आणि मग चौकशी करा. बरोबर आहे. तुम्ही त्या गुन्हा कायद्याचं उल्लंघन करा. पोलीस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. पोलीस प्रशासन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. पोलीस प्रशासन मुर्दाबाद, आपल्याला कायदा आपल्या हातात घ्यायचा नाही. एक तुम्ही समजून घ्या, सूर्यवंशीच्या बाबतीत सुद्धा असंच काही घडलं होतं आणि आपल्यातले काही झालं. इथं सुरत भाऊ आहेत, त्यांचा संघटना तिथं झालेल्या एका पीडितेला न्याय दिला. म्हणजे न्याय मिळवण्यासाठी आपण कुठं ना कुठं ते देत पोलीस प्रशासनाला आणि ते ज्यांचे ऑर्डर घेतात त्यांना हेच पाहिजे, इथं गोंधळ झाला पाहिजे. प्लीज कोणी बोलू नका. एक दुसरं पोलीस प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे, हा जो उद्रेक इथं झालेला आहे निर्णय हा बरोबर होता. या 3 मुलींच्या डोळ्यात बघून सांगा. एक माणूस म्हणून माझी तुम्हाला विनंती, या 3 पोरींच्या डोळ्यात थांबा. हे बघा सर, एक मिनिट दादा, एक मिनिट थांबा. त्यांना बोलू द्या. साहेब, हा जो तुम्ही तिचा निर्णय दिलेला आहे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. इथं आपण जर बघितला तर बाकी जिल्ह्यांमध्ये खोट्या केसेस केल्या जातात आणि तुम्ही लगेच घेता, एका तासात घेता. एखाद्या नेत्याने फोन केला तर तुम्ही त्या केसेस घेत असता. इथे यांना 24-25 तास तिथं वाट बघावी लागली. याच्यात तुम्ही जे काही लिहून दिले आम्ही तर आता खोलात जायचं झालं तर यांना तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला कशाला बोलवलं, कशाला तुम्ही घराची झडती दिली, हे सगळे उत्तरं आम्ही घेणारच आहोत. आम्ही काय तुम्हाला सोडणार नाहोत. पण हा जो विषय आता ह्यांच्या डोळ्यामध्ये भीती आम्हाला दिसते. आता यांच्या प्रोटेक्शनची काळजी कोण तुम्ही तिथे येणार आहात? यंदा उद्या जर काय झालं त्याला कोण जबाबदार आहे? आणि आता हे जे काय झालेलं आहे याच्यामध्ये पुढे जाऊन हे कोणाच्याच हातात तिथं राहिलेलं नाही.
हा कुठं ना कुठेतरी तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य लोकांवर केलेला अन्याय आहे. इथं जर तुम्ही बघितलं तुमच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे, इथल्या लोकांची जास्त आहे, पण आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारे लोक आहोत. त्यामुळे तुम्ही दबावाच्या खाली हा जो निर्णय घेतलेला आहे तो निषेध करण्यासारखा आहे. नाही. आणि दादा तरी पण अजून आपण म्हटलं होतं की अॅट्रॉसिटीचा उल्लेख असावा, आम्ही अॅट्रॉसिटी नोंदवू शकतो. हे लिहून द्या. तुम्ही हे लिहून दिलेलं नाहीये, मग FIR दाखल करून घ्या. आणि सर मगाशी आपल्या ज्या पद्धतीने चर्चा झाली ना, दोनच मगाशी जशी चर्चा झाली ना, FIR करा. जे काही आपण सेक्शन सांगितलं ना त्याच्यानुसार लिहून द्या. FIR न करून गेला हा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे, तुमच्यावर पण तो दाखल होईल. मागणी आहे अॅट्रॉसिटी दाखल. तुम्ही लिहा याची मागणी होती अॅट्रॉसिटी दाखल करा. अॅट्रॉसिटी दाखल करू नाही ते सही एक मिनिट सुजाता बोलतात. एक मिनिट मला एक मिनिट मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण 3 तासापासून जे केलंय ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही. साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या तोंडाने सांगा. बरोबर आहे, तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा. मी बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या. तुमची मागणी आहे अॅट्रॉसिटीज गुन्हा आणि इतर कलम. तुमच्या पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख आहे की नाही? आमच्या पत्रामध्ये आम्हाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले आहे. अहो ऐका ना साहेब, मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना? हा तर कॉमन सेन्स CB लेवलच्या लोकांमध्ये असतो ना. मध्ये दिले आहे. हे रायटिंग मध्ये नको या चर्चा करू द्या त्यानंतर. अहो तुम्ही किती वेळ चर्चा करणार आहेत? ऐका ना, बाकीच्यांनी कृपया प्लीज बोलू नका. आपले पेशन्स संपावेत, आपण प्लीज इतरांनी कोणीही कृपया बोलू नका. इथं लक्ष द्या. ऐका, माझी सर्वांना एवढीच विनंती आहे, आपण इथे विविध संघटनेचे विविध पक्षाची लोक जमलेलो. आपली मागणी एकच आहे, आपल्या सर्वांची भूमिका एक आहे. मी सर्वांना एवढीच विनंती करतो की प्रत्येक संघटनेचे किंवा पक्षाचे फक्त 10 ते 15 पदाधिकारी आतमध्ये थांबावेत, जेणेकरून त्यांची हीच इच्छा आहे की आपल्याकडून एक चुकीचा पाऊल उचलावा. तुम्ही आपल्यावर येतील या पोरीचा मुद्दा जाईल. तर आता मी सर्वांना विचारतो की मागे जे बोलणं चालू आहे, जे उलटं चालू आहे, नारेबाजी चालू आहे, ती जरा काही वेळ थांबवा. आपण पोलिसांना धरणार आहोत. तुम्हाला कोणाला इकडे असं वाटतं की पोलिसांना धारेवर धरल्याशिवाय आपण निघणार आहोत तिकडे? पोलिसांना आपण धारेवर धरणार आहोत. फक्त थोडं कॉपरेशन द्या. आपल्याला कोणताही चुकीचा मार्ग घ्यायचा नाहीये. बरोबर. थांबा बाहेर. वसंत काका सगळ्यात पहिले अंकलना घेऊन आरामात हवेच्या ठिकाणी बसा बाहेर. सगळ्यात पहिले ते करा. अंकलची टेन्शन येते मला. अंकल आप आराम से बाहेर भेटो. वसंत काका तुम्ही त्यांना घेऊन या, त्यांचं टेन्शन जास्त आहे इकडे. चला बाहेर सागर दादा 2 लोक ठेवा, तुम्ही आणि 2 लोक. बाकीच्या संघटनेचे घेऊन चला. आपल्या पक्षाला चला. श्वेता